बाहेर कडाक्याचं ऊन आहे आणि तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, मग आजचा हा आरोग्य मंत्र फक्त तुमच्यासाठी आहे. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करून नैसर्गिक थंडावा हवा आहे, तर उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे आज आपण 5 जबरदस्त फायदे पाहणार आहोत. तर मग चला, नंबर 1, शरीराचे हायड्रेशन म्हणजे की पाण्याचे प्रमाण. टरबूजमध्ये तब्बल 92% पाणी असते. उन्हाळ्यात घामावाटे आपल्या शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. रोज टरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. नंबर 2, हृदय आणि रक्तदाब. टरबूजमध्ये लायकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होतो. नंबर 3, पचन आणि वजन कमी करणे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी टरबूज उत्तम आहे. यात कॅलरीज खूप कमी आहेत आणि फायबर जास्त असल्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे तुम्ही अवांतर खाणे टाळता. नंबर 4, त्वचा आणि केसांचे सौंदर्य. उन्हामुळे त्वचा निस्तेज होते. टरबूजमधील व्हिटॅमिन ए आणि सी त्वचेला हायड्रेट ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि केसांचे आरोग्यही सुधारते. नंबर 5, स्नायूंचा थकवा कमी करणे. टरबूजमधील सिटिलिन नावाचे ॲमिनो ॲसिड असते, जे लोक व्यायाम करतात किंवा ज्यांना उन्हामुळे स्नायू दुखण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी टरबूज खाणे खूप म्हणजे फायदेशीर ठरतात. तर मग तुम्ही टरबूज तर खा, पण टरबूज खातानाची काळजी घेणे म्हणजे त्याचे फायदे तर अनेक आहेत, पण बघा काही गोष्टी लक्षात ठेवण्या पण गरजेच्या असतात. तर टरबूज खाल्ल्यानंतर तुम्ही लगेच पाणी पिऊ नका, कारण की यामुळे पचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आणि त्याचबरोबर रात्री उशिरा टरबूज खाणे टाळा, कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि शक्यतो ताजे कापलेले टरबूज खावे. तर मग मित्रहो, या उन्हाळ्यात आपल्या आहारात टरबूजाचा समावेश नक्की करा आणि निरोगी राहा. तुम्हाला हा आरोग्य मंत्र कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का नवीन असताल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण अशाच नवीन एका माहितीसह व्हिडिओमध्ये भेटूयात. तर मग तोपर्यंत उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आनंदी राहा. तर मित्रमैत्रिणींनो, माझा आणखीन एक चॅनल आहे ज्यावर मी माझे डेली रुटीनचे ब्लॉग टाकत असते. तर त्या चॅनलचं नाव आहे गृहलक्ष्मी. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्याला पण म्हणजे सर्च करा आणि तुम्ही त्यावरचे पण माझे डेली रुटीनचे ब्लॉग बघत चला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर त्या पण चॅनलला माझ्या लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला आणखीन कुठल्या आरोग्याविषयी म्हणजे व्हिडिओ पाहायला आवडेल हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी त्यावरती त्या रिलेटेड व्हिडिओ करायला घेईन आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर मग चला, अशाच आणखीन एका आपण नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटूयात. तर मग लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग व्हिडिओ इथंच एंड करते. बाय.